तुम्हाला माहीत आहे का? जमिनीखाली असलेलं हे पवित्र देवस्थान नेमकं आहे तरी कुठे? नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललोय कोल्हापूरपासून 100 किलोमीटर असलेल्या पाटगाव भट्टवाडी येथील सिद्धेश्वर गुफेकडे. ही गुफा डोंगराच्या वरती असल्यामुळे गाडी खालतीच लावून आम्ही इथून पुढे चालत चाललोय. वरती जात असतानाच आम्ही मध्ये मध्ये फोटोजसुद्धा काढल्यात, कारण खूप भारी भारी व्ह्यू होते आणि फोटो पण खूप मस्त आल्यात. आता आपण पोहोचलोय वरती आणि तुम्ही पाहू शकता समोरच असलेली हजारो वर्ष जुनी सिद्धेश्वर गुफा. काळ्या खडकाच्या आत असलेली ही सिद्धेश्वर गुफा येथील लोकांचं आद्यस्थान आहे. आता आपण जमिनीच्या खालती आलोय. असं म्हटलं जातं की कुणी एका काळी एक साधू येऊन इथे राहिले होते. त्यांनी अनेक वर्षे तप करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून या गुफेला सिद्ध गुफा असं म्हणतात. त्या ठिकाणी साक्षात महादेवांचा वास असल्याची अनुभूती होत होती. तुम्हाला माहीत आहे का, वेदगंगा नदीचा उगम सुद्धा याच डोंगरातून होतो. गुफेच्या थोडंसं वरती आलं आणि थोडं पुढे चालत गेलो की तुम्ही पाहू शकता वेदगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मोहिनी जलाशय. चारी बाजूंनी निसर्गाने वेढलेल्या या ठिकाणी थोडा वेळ घालवल्यानंतर ना शांत अशा वातावरणात इतकं भारी वाटतं ना. खरंच तुम्हाला पण जर अशी शांतता अनुभवायची असेल तर सिद्धेश्वर गुफेकडे येणारा छोटासा ट्रेक तुम्ही सुद्धा नक्की प्लॅन करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.